दैनिक रामप्रभातने दिवाळी अंकाची उज्ज्वल परंपरा कायम राखत यंदा सर्व प्रकारचे वैचारिक साहित्य वाचकांसाठी उपलब्ध केले आहेत. मुक्त छंद शीर्षक असलेला हा अंक सर्वस्पर्शी असून डिजिटल स्वरूपातही साकारल्याचे गौरवोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शुक्रवारी दिवाळी अंकाच्या प्रकाशनावेळी काढले. दैनिक रामप्रभातच्या वतीने मुक्त छंद हा दिवाळी अंक प्रकाशित करण्यात आला आहे. तर याच अंकाचे डिजिटल स्वरूप मल्हार टीव्हीच्या माध्यमातून देण्यात आले आहे. या अंकाचे प्रकाशन धनत्रयोदशीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाला रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले, व्यवस्थापक दादाराम मिसाळ, वृत्तसंपादक समाधान पाटील, उपसंपादक तन्वी गायकवाड पवार, नितीन देशमुख, मुख्य आर्टिस्ट अरुण चवरकर, शशिकांत बारसिंग, ज्येष्ठ पत्रकार दीपक म्हात्रे, संजय कदम, मल्हार टीव्ही चॅनलचे संपादक नितीन कोळी, गणेश धुमाळ, अविनाश डोयरिया उपस्थित होते. प्रकाशनावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कथा, कविता, लेख, व्यंगचित्र अशा सर्व साहित्याने सजलेल्या सर्वांग सुंदर दिवाळी अंकाचे कौतुक केले आणि सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या. दैनिक रामप्रहर या वर्तमानपत्राच्या दिवाळी अंकाचा आज प्रकाशन होत आहे. या निमित्तानं इथं उपस्थित असलेले आपल्या रामप्रहरचे संपादक मटाले साहेब, दीपक म्हात्रे, त्याचबरोबर कोळी, देशमुख, कदम, समाधान पाटील, गणेश आणि सर्व उपस्थित मान्यवर, रामप्रहरची सर्व टीम, सर्व बंधूंनो आणि भगिनींनो, दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा दिवाळीपूर्व संध्येला रामप्रहरचा अंक प्रकाशित होत आहे. रामप्रहरचा अंक जो आहे हा मुक्त छंद या नावानं प्रकाशित होत आहे. एकंदरीत ह्या अंकामध्ये एकच विषय असं न घेता जनरल साहित्यामधले सर्व प्रकार हाताळलेले आहेत. मुक्त छंद या नावानं त्यासाठी साजेसं असा हा अंक झालेला आहे. प्रकार म्हणजे त्याचं संपूर्ण रूप पाहिलं, आपलं अंतरंग पाहिलं तर सर्व दृष्टीनं हा अंक अतिशय छान सुंदर असा झालेला आहे. या अंकाच्या बरोबरच एक डिजिटल रामप्रहर दिवाळी अंकसुद्धा आज प्रकाशित होत आहे आणि ह्या दोन्ही डिजिटल आणि प्रत्यक्ष आपल्या हातात पडलेल्या दिवाळी अंकाचं मी आज प्रकाशित झाल्याचं जाहीर करतो आणि त्याचबरोबर या दिवाळी अंकात मनापासून हार्दिक शुभेच्छा.